उद्याला रविकांत तुपकरांचे रेल्वे रोको आंदोलन आहे. मात्र रेल्वे पोलिसांकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि रात्रीपासून तुपकर हे भूमिगत झाले आहे. तर या आंदोलनावरती ठाम असतील का आणि हे आंदोलन होईल का? मुळात वारंवार एखाद्या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ का यावी? गेल्या कित्येक काळापासून सातत्याने ते काही काळानंतर दर काही दिवसानंतर त्यांना सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ येते आहे. त्याच्यामुळे सरकारने त्यांच्यावर ही वेळच आणू नये की आंदोलन करावं लागेल. सरकारने त्यांच्या ज्या मागण्या आहेत सोयाबीन आणि कापसाच्या बद्दलच्या त्या त्या मागण्यांचा संवेदनशीलतेने विचार करावा, शेतकऱ्यांचा संवेदनशीलतेने विचार करावा, की केवळ ग्राहक हेच भारताचे नागरिक नाहीये, इथे शेतीत पिकवणारा माणूस देखील हा भारताचा नागरिक आहे, असं पाहून सरकारने योग्य ते निर्णय घ्यावे आणि हे आंदोलन करण्याची वेळच येऊ देऊ नये. आणि राहिला आता आंदोलनाचा प्रश्न, तर वारंवार त्यांना त्यांचे जे आंदोलन आहे ते दडपण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. आजही त्यांच्यावर 149 नुसार कारवाईची नोटीस बजावण्यात आलेली आहे. कालपासून ते भूमिगत झालेले असल्यामुळे ही नोटीसची कॉपी मला देण्यात आलेली होती. पण असं कळतंय की ते आंदोलनावर ठाम आहेत.